माहेरी लेकीची आस लावून बसलेली आहे. तिच्या आतुरतेनं वाट बघणारे ते डोळे जातात. जगात काही झालं ना तरी माझा बाप आहे माझ्यासाठी हा विश्वास जातो. ते आत्मविश्वासाने टाकणारं पाऊल त्याचं बळ जातं. मायेची जमीन जाते, बापाच्या मिठीतली ऊब जाते. व हे सगळं मला गमवायचं नाही, व नाही गमवायचंय मला. व ऐकताय ना, व मला तुम्ही पाहिजे आहात. व मला गरज आहे तुमची. बुवा, आतापर्यंत तुमच्यावर लई संकट आली, पण प्रत्येक वेळी तुम्ही उभं राहिलात, हो ना? मग बुवा, आता सुद्धा तुम्हाला उभं राहावं लागणार आहे. बुवा, तुम्हाला उभं राहावं लागणार आहे माझ्यासाठी. तुमच्या बायकोसाठी तुम्हाला बरं व्हावं लागणार आहे बुवा. बुवा, तुम्ही लवकर बरे व्हा. बघा, तुम्हाला आठवतं ना मी काय म्हणते? हा, संकट समोर आली तर त्यांना काय दाखवायची? हा, व संकट समोर आली की त्यांना बत्तीशी दाखवायची. हा, ही अशी. तुला आलं ना लक्षात मला काय सांगायचं ते? हो. गुड. आबा, मला एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं. बोल ना. मला काही नवीन डील्स आणि इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलायचं आहे. सो मी असा विचार करत होतो की नवीन काय झालं आबा? तू नवीन डील्स आणि नवीन इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलतोयस. हा खूप मोठा निर्णय आहे. म्हणजे या निर्णयाचा आपल्या कंपनीच्या भविष्यावरती लॉंग टर्म परिणाम होऊ शकतो. हो, त्यासाठीच मी एक मिनिट. मला असं वाटतं की हा निर्णय घेताना इंदिरा इथे असायला हवा. इंदिरा? का? नाही, म्हणजे आपण ही निर्णय घेऊ शकतो ना. आत्ता एमडी मी आहे. बरोबर आहे तुझं. आपण हा निर्णय घेऊ शकतो. एमडी तू आहेस. मोठा निर्णय आहे हा, आणि भविष्यात त्याला सगळं सांभाळायचं. आबा, मला समजलं नाही. तू गैरसमज करून घेऊ नकोस. तू आत्तापुरता एमडी आहेस. काय आपलं कंपनीचं भविष्य इंदिराच पुढे जाऊन बघणार आहे. तेव्हा हा एवढा मोठा निर्णय घेताना इथं इंदिरा असायला हवा. गुड. म्हाताऱ्याला अजून पोराचाच पोळ काय, तात्पुरतं बसवलंय म्हणे. बुवा, बुवा काय होतंय? बुवा, बुवा, मी काही होऊ देणार नाही तुम्हाला. बुवा, डॉक्टर, डॉक्टर! काय झालं अचानक? बुवा, डॉक्टर, काय काय असं अचानक काय झालं? काय होतंय? अहो, यांना वाचवा, तुमच्या पाया पडते. ठीक आहे. काय होतंय? आई आई हो, आम्ही बघतो. जरा तुम्ही जरा थोडंसं जरा मागे सरका प्लीज. प्लीज जरा थोडंसं मागे सरका. वॉर्ड बॉय इंजेक्शन घेऊन या लगेच. चला क्विक. काय झालंय त्यांना? डॉक्टर, काय होतंय सांगा ना. हो, थोडं विचित्र आहे, पण ही इज नाव आउट ऑफ डेंजर. आता ते बरे आहेत. डॉक्टर, तुम्ही खरं सांगताय ना? बुवा बरे झालेत का? शुद्धीवर येतील आता? अहो, लगेच कसे बरे होतील ते? पण तो धोका जो होता ना, तो कमी झालेला आहे. पण मला एक सांगा, हे सगळं कशामुळे झालं हो? म्हणजे नेमका पेशंट इतका हायपर कसा झाला? काय, मी त्यांच्याशी बोलत होते फक्त. बोलताना थोडी इमोशनल झाले होते.
मी असं नको बोलायला पाहिजे होतं. त्यांना त्रास झाला उगाच. यापुढे मी असं नाही वागणार डॉक्टर. तुम्ही करा काहीतरी प्लीज. नाही नाही, तुमचं बरोबरच आहे. तुम्ही काही चुकीचं नाही वागला. तुम्ही पेशंटशी बरोबरच बोललात. अहो त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जे बदल झालेत ना ते पॉझिटिव्ह झालेले आहेत.